म्हणून मी 2 प्रमाण सांगितली. आणि जर कीर्तनकार पुरावा देत नसेल तर त्याला पुरावा. म्हणून तिथी ते द्वादशी श्रावण मास. विठ्ठल गोपाल काल्याचं कीर्तन म्हटलं सर्वांना माहिती आहे. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळ. सगळं पाठ झालं बरं का पोपळ साहेब. गोकुळ सोडलं, गोकुळ सोडलं, गोकुळ सोडलं. अरे गोकुळ सोडलं म्हणजे बारीक विचार करा. फक्त गोकुळ नाही सोडलं, याच्यावर कीर्तन होईल एवढं सोडलं. वृंदावन सोडलं, गोवर्धन सोडला, यमुना सोडली, आपले गोपाळ सोडले, गोपिका सोडल्या. ज्या मायनं बोटाला धरून वाड्यात चालणं शिकवलं ती माय सोडली. ज्या बापानं लढे पुरवले तो नंद पाटील सोडला. आईची आठवण येईल म्हणून जिनं मस्तकाला पट्टी बांधून मोराचा पीस खोवला होता तो सोडून मायेच्या पायाजवळ ठेवला. जातो आई. घोंगडी सोडली, काठी सोडली, कमरेचा सेला सोडला, त्याच्यातली बासरी सोडली. तेव्हा जगाचा बाप रडला. एक लक्षात घ्या. अजूनही रडतो, अजूनही रडतो. दूर से देखे तो समुंदर, दूर से देखे तो समुंदर, नजदीक जाके देखे तो प्यासा बहुत लगता है. वैसे दूर से देखे तो श्री कृष्ण भगवान है, लेकिन मुरली के लिए बहुत रोता है. पुन्हा नाही, पुन्हा बासरी वाजवली नाही. एकदा गोकुळात बासरी सोडली, पुढे अर्जुनाच्या रथावर शंख वाजवला पोपळ साहेब. बासरी नाही. मी काय सोडलं याकरता सांगतो. ते साधन आता इथे मला अशोक रावने सांगितलं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या संकल्पनेतलं हे गाव. पुरस्कार मिळाला, त्याच्यात सर्वांचा वाटा आहे. सरपंच असेल, उपसरपंच असेल, ग्रामविकास अधिकारी असेल, ग्रामपंचायतचे सदस्य असेल आणि गरिबापासून श्रीमंतापर्यंतचं अख्खं दुधड गाव असेल. नोहे एकल्याचा खेळ. राष्ट्रसंत. आता राष्ट्रसंत कोणी लावत असेल, मी बरोबर वेळेत संपवतो. अजून मला महाराष्ट्र वैतागला नाही, बरोबर पूर्ण करतो वेळेमध्ये. विठ्ठल विठ्ठल राष्ट्रसंत तुकडोजी. आता या गावाला पुरस्कार मिळाला आणि आम्ही तिकडचे जाऊ. राष्ट्रसंत तुकडोजी. त्यांना राष्ट्रसंत का म्हणतात? राष्ट्राकरता जन्मभर भजन केलं, राष्ट्रासाठीच खंजिरी वाजवली ज्या संतांनी. बरं तेव्हा अनुकूलता होती का? थोडं वाकडं बोललं की लगेच इंग्रज सरकारचे अधिकारी अटक करायचे. तो जमाना. त्यावेळेला भजन ते इंग्रजाच्या विरुद्ध. राष्ट्रसंत तुकडोजीचं भजन असलं की इंग्रज अधिकारी उभे असायचे. राष्ट्रसंत पहिलं खंजरीला नमस्कार करायचे आणि मग म्हणायचे, अंग्रेजो. राष्ट्रसंत उगेच आहे का? भारत को कमजोर मत समझो, ये मत समझना कि हमारे पास एटम बम है, हमारे पास मिलिट्री है. अरे भारत के पास भी एटम बम और मिलिट्री है. अगर आपको दिखाई नहीं देती होगी तो मैं तुकडोजी बताता हूं. पत्थर के हम बाम बनाएंगे, भक्त बनेगी सेना. हे राष्ट्रासाठी भजन. आता याच्यावर कीर्तन होईल. हे लक्षात आलं ना? राष्ट्रसंत का म्हणतात? हे दगड दिसतात ना, अंग्रेजी लोकांना सांगायचे, दगड दिसतात ना, याचे आम्ही आटम बाम करू आणि जेवढे आमचे पुढे बसलेले भक्त ही मिलिटरी होईल. पत्थर के हम बाम बनाएंगे, भक्त बनेगी सेना.
मत समझना कि भारत कमजोर है। चेत रहा है भारत सारा, आग बुझाना मुश्किल है। ते पेटायचे इंग्रज अधिकारी। हे कोणकडे गेलो मला एक राष्ट्रसंतावर चालू आहे, बरोबर करू आपण, बरोबर तुम्हाला गोड वाटतं मला माहित आहे। ते खवळायचे तरुण, तरुण पुढे बसलेले असायचे, तरुणांचं रक्त तापवायचे राष्ट्रसंत। चेत रहा है भारत सारा, आग बुझाना मुश्किल है। उठो जवानो बढ़ाई छाती, अब पहलाना मुश्किल है। पेटून उठायचे, मग त्यांना अटक व्हायची। राष्ट्राकरता जन्मभर भजन केलं म्हणून सार्थ नाव राष्ट्रसंत विठ्ठल विठ्ठल हे कुठून वाढलं मी शुद्धीवर आहे। तरुणांना म्हणायचे, अरे कशाला फिरतो तू, रिकामा कशाला फिरत रे, तुझं गावच नाही का तीर्थ। त्यांचे भजन आहे। म्हणून तुम्ही तुमचं दुधड गाव तीर्थ केलं राष्ट्रसंतांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या संकल्पनेतलं गाव झालं। घाबरला का तरुण गड्या रे, तुझा पुढारी आला, गड्या रे तुझा पुढारी आला। आणि गाव निर्मळ झाले की देवाला प्रार्थना करायचे, कधी येशील मन मोहना पाहण्या भारत आपुला पुन्हा। आता जर असते तर त्यांनी म्हटलं दुधडला पाहायला या एकदा, आहे का नाही। मी तिथून वाढला राष्ट्रसंत। पण खंजेरी जसं देवानं बासरी, होऊन जाऊ दे ना आता, गोकुळात बासरी सोडताना देव रडला, राष्ट्रसंत खंजेरी सोडताना रडले। शेवटचं भजन ते जुने हनुमान मैदान आहे पंढरपूरला, एकादशीला राष्ट्रसंत तुकडोजीचं भजन व्हायचं पंढरपूरच्या एकादशीच्या यात्रेत। आणि प्रचंड गर्दी, आधीच हाऊसफुल व्हायचं जुने हनुमान मैदान। राष्ट्रसंताचं दरवर्षी भजन एकादशीला। शेवटची अवस्था, त्यांना कॅन्सर झाला होता राष्ट्रसंतांना, बरं का, जरा विचार करा। जन्मभर भजन केलं पण प्रारब्ध भोगावंच लागलं, कॅन्सर झाला। काही काही माणसं म्हणतात ना, मग आम्ही नाही का बरे, कधी भजनात नाही, कधी कीर्तनात नाही, कधी तमाशा चुकवत नाही, तरी आम्हाला साधं सर्दी पडसं नाही, आणि रात्रंदिवस भजन करू करू कॅन्सर। काय फायदा भजनाचा? फायदा ते दुःख पेलण्याची ताकद येणे, हा भजनाचा फायदा। लक्षात घ्या। पाहते पांडव अखंड वनवासी, परित्या देवासी। रात्रंदिवस भजन पांडवांनी केलं। काय ऐश्वर्य भोगलं होतं। हाक मारली दासीला तर 50 दासी पडत यायच्या द्रौपदीच्या पुढं। सांगा महाराणीजी, 5 भावाच्या पुढे नोकर लटलट कापायचे। अरे 1-2 महिने नाही रे भाऊ, 12 वर्ष द्रौपदीनं डोक्यावर माठ घेतला आणि तळ्यातलं पाणी झोपड्यात। आणि 5 भावांनी कंदमुळे आणायची आणि हरणाचे कातडे गुंडाळायचे। एवढं ऐश्वर्य भोगलेले पांडव 12 वर्षे वनवासात फिरले, पण एकाही पांडवानं रोगोर घेतलं नाही आणि द्रौपदीनं रॉकेल वतलं नाही। ही भजनाची ताकद आहे। विठ्ठल एवढाही प्रतिकूल काळ आला, पोपळ साहेब, परित्या देवासी आठवेणी, पहाटे पांडव अनुभव आहे का तुम्हाला अशोकराव? दुःख पेलण्याची ताकद कशात आहे? भगवंताच्या नामचिंतनात। शेवटचं एकादशीचं भजन, शेवटचं प्रचंड जनसागर येऊन बसलेला एकादशीला 2 माणसांनी धरून आणलं राष्ट्रसंताला।
एकीकडून एकीकडून सगळ्यांना वाटत होतं अशोकराव आता यावर्षी भजन होत नाही. शेवटची अवस्था. जेव्हा स्टेजवर आणून बसवलं पुढे खंजिरी आणून ठेवली भक्तानं, समाज बघितला, नुसता डोळ्यानं बघितला, सर्वांनी टाळ्याचा कडकडाट केला. राष्ट्रसंतांनी खंजिरी उचलली, थाप टाकली. याही अवस्थेत 1 तास भजन केलं. ते पंढरपूरचं राष्ट्रसंताच्या जीवनातलं शेवटचं भजन. आता पुढचं ऐका. भजन संपलं, खंजिरी खाली ठेवली पोपळे साहेब आणि खंजिरीवर डोकं टेकून राष्ट्राचा संत तुकडोजी महाराज ढसा ढसा रडला आणि वराडच्या भाषेत खंजिरीला प्रार्थना केली. मायबाई, त्यांची भाषा खंजिरीला, मायबाई समाजासाठी खूप बदललंय, तुला खूप बदललं समाजासाठी. आता उद्यापासून माझा त्रास नाही, या तुकडोजीला क्षमा कर. खंजिरी सोडताना जसा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ढसा ढसा रडले, तसं ज्या मुरलीच्या नादानं गोकुळ पागल केलं, ते मुरली सोडताना जगाचा बाप रडला. विठ्ठल मुरली नोहे मुरली अरे सावळिया कशी वाजवली वाजवली मुरली. आहारे सावळिया कशी वाजवली वाजवली मुरली. आहारे सावळिया कशी वाजवली वाजवली मुरली. आहारे सावळिया वाजवली वाजवली मुरली. मुरली नोहे केवळ मान, तिने हरिनामाचा प्राण संसार केला दानाधीन. मी घरधंदा विसरले, आहा आहारे सावळिया कशी वाजवली वाजवली मुरली. आहारे सावळिया वाजवली वाजवली मुरली. आहारे सावळिया वाजवली वाजवली मुरली. आहारे सावळिया वाजवली वाजवली मुरली. मुरली नोहे केवळ बाण, तिने हरिला माझा प्राण संसार केला दानादे. ज्या मुरलीच्या नादानं गायी तृण चारा चरू विसरली. गाय व्याघ्र एके ठाई. देवानं बासरी वाजवायला सुरुवात केली पोपट साहेब, तर गाय न वाघ एका ठिकाणी वैर विसरायची. मोर वरचे पंख वरच धरून पाहायचा. यमुनेचं पाणी स्थिर स्थिर वाहायचं. हे सगळे तुम्हाला पाठ आहे. गोपिका पागल व्हायच्या. ज्या मुरलीच्या नादानं एवढं गोकुळ पागल झालं होतं, ती मुरली खाली ठेवताना जगाचा बाप रडतो. तिथून पुढे गोकुळ सोडून देव गेला. त्या चरित्रात गोकुळात घडलेल्या चरित्रासारखा प्राण नाही. पुन्हा मुरली नाही, गोपिका नाही, गोपाळ नाही, गायी नाही, बोटाला धरून चालवणारी यशोदा माय नाही, रागावणारा नंद पाटील नाही, खोड्या करणारे रुसणारे देवासोबत झोंबाझोंबी खेळणारे पेंद्या वाकड्या बोबड्या सुदाम्या नाही. आणि म्हणून पुढच्या चरित्रामध्ये ही मजा नाही. मग काल्याचं कीर्तन म्हटलं. चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे. चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे. हरे चरित्र ते
उच्चारावे चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी केले देवे गोकुळी केले देवे गोकुळी केले देवे गोकुळी तारु भव सागरीचे 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 चरित्राचे उच्चारावे केले देवे गोकुळी तारु भव सागरीचे सागरीचे तारु भव सागरीचे उच्चारावे केले देवे गोकुळी तारु भव सागरीचे म्हणून काल्याच्या कीर्तनामध्ये चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी चरित्र ते उच्चारावे केले देवे मथुरे नाही चरित्र ते उच्चारावे केले देवे द्वारके नाही चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळ गोकुळामध्ये जे चरित्र घडलं त्याचं उच्चारण काल्याच्या कीर्तनात करायचं फायदा काय आता फायद्यावरच कीर्तन होईल बरं का पोपट साहेब कृष्ण चोरी वर्णिता सुवर्णस्तेया पावणता कृष्ण व्यभिचार वर्णिता गुरु तल्पमता हरते दोष भगवान श्रीकृष्णजीच्या चोरीचं श्रवण केलं तर ज्यानं सोनं चोरलं असेल त्याही पापातून तो मुक्त होतो म्हणजे असं सुपीक डोकं चालवायचं नाही सोनं चोरत जायचं आणि काल्याच्या कीर्तनाला येऊन बसायचं चुकून हो ना सुवर्णस्ते या पावनता कृष्ण चोरी वर्णिता कृष्ण व्यभिचार वर्णिता गुरु तल्पमता हरती दोष जो गुरु पत्नीशी रतला एवढं पातक झालं असेल त्याही पापातून तो मुक्त होतो पुतना मावशीचं चरित्र श्रवण केलं तर दारू प्याल्याचं पाप लागलं असेल त्याही पापातून तो मुक्त होतो म्हणजे तसं डोकं नका चालू मी सांगतो सुरापानादी दोष दारुण आणि योग आहे बरं का दुधडकर योग म्हणजे हा श्रावण महिना 71 वर्षांनी आला अरे का 1953 साली आला होता आता 2024ला 5 सोमवारचा श्रावण हा 1953 साली आलेला 71 वर्षांनी आला आता पुन्हा कधी येईल तुम्ही पहा बा आपल्याला नाही थांबायचं आता 5 सोमवारचा श्रावण 5ही तारखा तुम्हाला पाठ असेल 5, 12, 19, 26, 2 का नाही जमलं अजून 5, 12, 19, 26, 2 हा जमला आता 5, 12, 19, 26 आणि 2 5 ऑगस्टला पहिला श्रावण सोमवार सुरू झाला श्रावण महिना नंतर 12ला दुसरा 19ला तिसरा 26ला चौथा आता 2ला अमावस्या तोही श्रावणच म्हणून 5, 12, 19, 26, 2 हे 5 सोमवारचा श्रावण आपलं भाग्य आहे पुन्हा काही का होईना अतिपरिचय झाला म्हणजे महत्व राहत नाही महत्व वाटत नाही तसा काल्याचा आणि आमचा अतिपरिचय झाला अतिपरिचय कोण्या गावचा सप्तान काला कोण्या गावचा सप्तान काला है ना मी सांगितलं होतं विनोदाने जावाई असावा दूरचा असावा 4-2 वर्षानं येणारा असावा इथं कोणी जावाई नसल्यामुळे एवढं बोलतो मी जावाई 4-2 वर्षानं येणारा असेल तर सासू नाचायचीच राहते घालेन लोटांगण वंदिन चरण डोळ्यानं पाहीन जावायाला पण जावाई 4-2 वर्षानं येणारा पाहिजे मग परिस्थिती बिकट असू द्या
नाकाचं मोती ठेवी गहाण राखी जावयाचा मान राखी जावयाचा मान मान राखी जावयाचा मान मोती ठेवी गहाण राखी जावयाचा मान राखी जावयाचा मान जावयाचा मान नाकाचा मोती ठेवी गहाण राखे जावयाचा मान पण जावाई 4-2 वर्षानं येणारा. जावाई जर दिवसात 4-2 वेळा येत असेल पुढचं कळलं वाटतं तुम्हाला. मग सासू दरवाजात उभी राहून ए जावाया काय ते तांबडी बादली भरली नळावर माझीच आहे आणि येताना इतका दर्जा खाली जातो. अति परिचय महत्व संपत. तसा काल्याचा आणि आमचा अति परिचय झाला. 12 महिने कुठं ना कुठं काला आहेच म्हणून अति परिचयामुळे काल्याचं महत्व आम्हाला नाही. मग आज अमरावतीला एकही देव नाही, सगळे देव दुधडला आले. का देव विसरती देह भाव आपुला देव विसरती देह भाव आपुला देव विसरती देह भाव आपुला देव विसरती देह भाव दिवस अमर हे नागपूर जवळची अमरावती नाही, राजधानी भुवन अमरावती, स्वर्गातील देवाची राजधानी अमरावती. आज अमरावतीला एकही देव नाही, सगळे देव आले दुधडला. मग दिसत कसे नाही? काही बाजरीत आहे, काय ऊसात आहे, काय मक्यात. आजीवस अमरावती काला पहावया येतीन देव विसरती देव भाव आपुला. एवढंच नाही, तो धर्म संकटात देव आहे ना, बरे का पोपळे साहेब. हात पसरावा ज्याच्या पुढं, हे गवळ्याचं पोर, न पसरावा काला मिळत नाही. म्हणून देवाने डोकं चालवलं, मासे झाले मासे आणि पाण्यामध्ये. पण देवाने ओळखलं काल्याचे असे देवजळी झाले मासे. ले आज यमुनेत जायचं नाही रे हात धुवायला. मग हात धुवायचं काय? पुसून टाका. पुढचं कळलं तुम्हाला? पुसून या हासेटेरी सांगा ते हात. म्हणले ते झालं देवा. पाणी प्यायचं काय? पाण्यासाठी आपण करमाडून टँकर बोलू. यमुनेत नाही जायचं पाणी प्यायला. मग चला वृंदावनी जाऊ, चला वृंदावनी जाऊ, चला वृंदावनी जाऊ, चला वृंदावनी जाऊ. बाबा म्हणे उदक घेऊन, बाबा म्हणे उदक घेऊन, बाबा म्हणे उदक घेऊन, बाबा म्हणे उदक घेऊन, बाबा म्हणे चला वृंदावनी जाऊ. मने उदक घेऊ नामा, मने उदक घेऊ, मने उदक घेऊ नामा म्हणे उदक घेऊ, चला वृंदावनी जाऊ. पण माशाच्या रूपातल्या देवाला काला मिळू दिला नाही. एवढा काला दुर्लभ. मग अतिपरिचय झाल्यामुळे महत्व कळत नाही. काला कुठेही होत नाही. पोपळे साहेब, एक महाराष्ट्र सोडून जा, काल्याचा आनंद इतर प्रांतात नाही. भारत सोडून जा, परदेशात नाही.
मृत्यूलोक सोडून जा, स्वर्गात नाही. त्याच्या पलीकडे जा, सत्य लोकात नाही. त्याच्याही पलीकडे जा, वैकुंठी तो ऐस नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐस नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी इथपर्यंत आलो आता अशोकराव. आपण एक महाराष्ट्र सोडला, इतर प्रांतात आनंद नाही. कारण काल्यासाठी 3 गोष्टी पाहिजे. देव पाहिजे, भक्त पाहिजे आणि नाम. या तिन्हीचं एकत्रीकरण म्हणजे महाराष्ट्र आहे. ऐशी चंद्रभागा ऐसे भीमातीर, ऐसा विटेवर देव कोठे, म्हणजे देवही महाराष्ट्रात. ऐसे संतजन ऐसे हरिदास, भक्तही महाराष्ट्रात. आणि पुढे ऐसा नाम घोष सांगा कोठे, ऐसा नाम घोष सांगा कोठे, ऐसा नाम ऐसे संत जन ऐसे हरिदास, ऐसा नाम घोष सांगा कोठे, असे मृदंगाचार्य आणि असे ऐकणारे सांगा कुठे. ऐसे संतजन ऐसे हरिदास, ऐसा नामघोष सांगा कोठे. नाम महाराष्ट्रात, देव महाराष्ट्रात आणि भक्तही महाराष्ट्रात. आणि या 3 गोष्टी एकत्रित येतात तेव्हा काला होतो रे. मी एवढ्या जोरात हे का बोलतो? इंदुरीकर महाराज मला म्हणले कीर्तन रंगवायचं असेल असं करत जा. मग आपलं मी सुरू केलं साहेब. विठ्ठल ऐसे संतजन ऐसे हरिदास, ऐसा नामघोष सांगा कोठे. महाराष्ट्रात म्हणून 3 गोष्टी. तुका म्हणे देव भक्ताचा संगमन, तेथे ओघ नाम त्रिवेणीचा.
हा ना, सावध राहत जा बरं का, मी काय कोणत्या वेळेला येईल. तेथीचे उत्तम चरण रज वंदिता, तेथीचे उत्तम चरण रज वंदिता, तेथीचे उत्तम चरण रज वंदिता, तेथीचे उत्तम चरण रज हुशार आहे ते. दुधडचे लोक आहे का, कोणालाही आणतं का रे, निवडून निवडून आणलं म्हणजे. हा, दादा पाटील कामी लावून गेले, त्यालाच दादा पाटील म्हणतात. जाऊ दे, कीर्तन आहे तिकडे, मला माहिती आहे प्रेमाचं बोलणं आहे. विठ्ठल विठ्ठल. कथा त्रिवेणी संगमदेव भक्त आणि नाम तेथीचे उत्तम चरण रजवंदिता. म्हणून एक महाराष्ट्र सोडला, हा आनंद इतर प्रांतात नाही. पोपळ साहेब, भारत सोडून जा परदेशात नाही, मृत्यूलोक सोडा हा सुख सोहळा स्वर्गी नाही. त्याच्या पलीकडे जा सत्य लोकात नाही, देखुणी वाळवंटीचे सुख आस करती ब्रह्मादिक. धन्य धन्य मृत्यू लोक म्हणते भाग्याचा कैचा. तिथे सत्य लोकातला ब्रह्मदेव मृत्यू लोकातल्या लोकाच्या भाग्याचं वर्णन करतो. धन्य धन्य मृत्यू लोक म्हणते भाग्याचा कैचा. पुन्हा एकदा महाराष्ट्र सोडा प्रांतात नाही, भारत सोडून जा परदेशात नाही, मृत्यूलोक सोडून जा तर स्वर्गात नाही, त्याच्या पलीकडे जा सत्य लोकात नाही, त्याच्या पलीकडे जा वैकुंठात नाही. इथपर्यंत आलो होतो आपण. वैकुंठ ऐसे नाही कवळ काही काल्याचे. मग काला कुठे? विशेष हा लाभ सौत सौदे, विशेष हा लाभ विशेष हा लाभ, विशेष हा लाभ. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, विशेष हा लाभ सौत सौदे, विशेष हा लाभ सौत सौदे. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, विशेष हा लाभ बारीक आहे पण भारी आहे. अरे एक सव्वा क्विंटलचे टाळकरी उभे राहतात पण काहीच नाही म्हणत. त्या एका टाळकऱ्यात 4 बसतील, पण फीट बरोबर गौंडी वीट ठेवतो तितकं फीट. शाबास. हा, तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, विशेष हा लाभ संत संगे. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. वैकुंठात काला नसल्यामुळे वैकुंठात वास्तव्य करणारे म्हणतात उपजोनिया उडती येऊ, उपजोनिया उडती येऊ, उपजोनिया उडती येऊ, उपजोनिया उडती येऊ, येऊ येऊ
वैकुंठी तो ऐसे नाही ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे वैकुंठितो जमला होता ऐसे नाही. काला वैकुंठात नसल्यामुळे वैकुंठात असणारे म्हणतात आम्ही पुन्हा जन्माला येऊ, उपजोनिया पुढते येऊ. पण उपजोनिया पुढते येऊ त्यापेक्षा आम्ही आताच नाही जाऊ असं का नाही म्हणत. ते पाहुणे घरमालकाला पुरणपोळीचा पाहुणचार झाला, पानाचे विडे झाले ना अंगणात जोडे पायात घालून पाहुणे म्हणतात येतो पाटील येतो. अरे काय येतो तर मग जातोच कशाला. तसं उपजोनिया पुढती येऊ म्हणजे आता जाऊन पुन्हा येऊ त्यापेक्षा असं म्हणा ना आम्ही आताच नाही जाऊ. काही बिघडतंय का. त्याचं कारण आहे का जन्म झाला त्याला जावंच लागतं, जायचंच आहे. इथे वशिलेबाजी चालत नाही. राजा दशरथ कोण आहे, त्याची सून जगाची माय, देवाचा राजा त्याचा मित्र इंद्र आणि जगाचा बाप राम त्याचा पुत्र. याच्यापेक्षा कोणाचा वशिला मोठा आहे तर हात वर करा बरं. 3 संबंध राजा दशरथाचे. दशरथ राजे जर स्वर्गात गेले ना इंद्र ताडकन उठायचा, आसनावून पळत यायचा, हाताला धरायचा ना आपल्या आसनावर बसवायचा. सखा सुरेश, सखा सुरेश, सुरेश म्हणजे इंद्र होतो. ज्याचा मित्र इंद्र आहे, ज्याची सून जगाची माय आहे आणि ज्याचा पुत्र भगवान आहे, तरी रात्री 12ला मेला, पाणी पाजायला एकही पोर नव्हतं. पाहता काय माझ्याकडे. जिथं देवाच्या बापाची अवस्था झाली तर आपल्या पप्पाचा हिशोब कशात लावता रामू काका. या 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 पुढे या पुढे या. अहो पुढे या. दादा कोंडकेचा अभंग आहे, लाजू नका. त्यांना तो अभंग बरं ठीक आहे. विठ्ठल चार पुत्र त्या दशरथा, अंतकाळी एकही नव्हता. पाणी सुमंत प्रधानानं पाजलं, देवाचा बाप पण जावं लागलं. 1-2 वर्ष नाही, 14 चौकड्या लंका नाथा, 99 सहस्त्र राया दशरथा. तेही गेले स्वर्गपंथा मागे, कोणी नुरलेची. अरे मना शोक करसी किती. आता अख्खा अभंग वाचून दाखवतो बरं का रामू काका. लिहून नाही आणला, ते तुम्ही लिहून दिलेलं नाव एकदा वाचलं की पाठ होते. भगवान विठ्ठल चौधरी, साईनाथ भिकाजी चौधरी, पाहता काय, गणेश सोनाजी चौधरी आणि रावसाहेब तुळशीराम मखरे. त्याच्यापेक्षा अभंग कठीण आहे का. विठ्ठल ते पोपळे साहेबाला माहित आहे. माझा रेकॉर्ड तपासा संस्थेत 100 पैकी 99 नव्हते. 100 पैकी 100 कोणताही कोणाही परीक्षेला बाता हाणत नाही, त्यांना माहीत आहे. 99 माहितीच नाही मला. ह्रस्व दीर्घ सुद्धा बरोबर तसंच पाठ करायचं. हे एकदा आता नाही झालं आपलं काम आपलं झालं. अरे मना शोक करसे किती तो वायाची धनसंपत्ती, आयुष्य भविष्य नाही तुझे हाती, अवघे अंती जाय धणे एक अर्बुद 60 कोटी देखा, 30 लक्ष 10 सहस्त्र लेखा, 7 असे ते 9 मास बापाता. या हिरण्यकश्यपा काय झाले रामू काका. हिरण्यकश्यपूचं आयुष्य किती, 1 अब्ज 60 कोटी 30 लक्ष 10,700 वर्षे 9 महिने. आकडा आहे का लक्षात. नसू द्या मग पुढच्या वर्षी बोलावतात त्याच्यामुळे.
1 अब्ज 60 कोटी 30 लक्ष 10,700 वर्षे 9 महिने आयुष्य होतं. हिरण्यकश्यपू मेला. 14 चौकड्या लंका नाथा 99 सहस्त्र राया दशरथा तेही गेले स्वर्गपंथा मागे कोणे नुरलेची. 14 कल्प मार्कंडे पडिते लोमहर्षणाचा एक रोम झडे बकदा लब्याचे निमिष मोडे गेले एवढे अरे म्हणा बकदा लब्याचे पुरे निमिषतही वटहंसाचा उपटे पुच्छ तयासी होता मृत्यू प्रवेश एक श्वास भृशुंडीचा मरणांत पुरे भृशुंडीचा तर एक दिवस कुर्माचा नामा विणवी केशवाचा वेगी विठोबाचा पंथधरा. याचा अर्थच आहे की उपजे ते नासे. जन्म झाला त्याला मरण ठरलेलं आहे. एक दिवस जावं लागणार आहे. या न्यायानं महाराज म्हणतात आम्ही सुद्धा जाऊ पण पुन्हा येऊ. उपजोनिया पुढती उपजोनिया पुढती उपजोनिया उपजोनिया खाऊ दही भात काला दही भात दही भात काला खाऊ दही भात खाऊ दही भात काला खाऊ दही भात उपजोनिया पुढती उपजोनिया काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात वैकुंठीचा ऐसे नाही वैकुंठ ऐसे नाही आनंद की विजय. सर्वांना जावं लागतं. येथे नाही उरो आले अवतार येरते पामर जीव किती. या न्यायानं आम्ही जाऊ पण पुन्हा येऊ. उपजवणीया पुढते येऊ. महाराज जाणं आणि येणं करमाडला जाऊन पुन्हा दुधडला येणं असं वाटलं का तुम्हाला? जाणं आणि येणं. अरे जायचं म्हणजे मरायचं आणि यायचं म्हणजे कोण्यातरी माईच्या उदराचा आश्रय करायचा. आणि आईचं उदर काय स्लिपिंग कोचचं रिझर्वेशन आहे का? विष्टाले चहूकडे नाके तोंडी कृमी किडे गर्भवतीचे कष्टगाडे कोणा पुढे सांगावे. ते गर्भदरीची यातना आठविता थर थर कापू म्हणा नको नको रघुनंदना चिळसी म्हणा येतसे. मोतेच्या उदर कोहरी पचुणी विष्टीच्या दातरी मरुदे मरुदे मरुदे. आणि मग प्रारब्ध अनुकूल असेल तर बाळणपण व्यवस्थित. नाहीतर नवमास कष्टलासी 10व्याने प्रसूत झाली यताची कर्म जाड तुझी मान अडकली. मग डॉक्टर म्हणतात लवकर लवकर सांगा पाटील 2 पैकी 1 बाळ जगल ना तर बाळाची आई. बाळ पाहिजे असेल तर आई जाते. आई पाहिजे बाळाची तर तुकडे करून बाहेर काढतो. अरे एवढं जर जंत्रातून तार सोनार ओढी धरुणी कर तेवी यवणीचे द्वार निघता बाळका दुःख होय. सोनाराचा दृष्टांत दिला. ते जंत्रातून ते ओढतं का नाही पाय लावतं ताकद लावून ओढतंय. जंत्रातून तार सोनार ओढी धरुणी कर तेवी यवणीचे द्वार निघता बाळका दुःख होय. एवढं मोठं दुःख जन्माचं आहे आणि तुम्ही सहज म्हणतात पुन्हा येऊ पुन्हा येऊ पुन्हा येऊ. आता 11:15 होऊन गेले पुन्हा येऊ. उपजवणीया पुढते येऊ. पण एवढा मोठा त्रास काढून येऊ म्हणता त्याचा उद्देश काय? काला खाऊ दही भात काला खाऊ दही
दही भात उपभोगिया धोरी देऊ उपभोगिया एवढा मोठा त्रास काढायचा ना म्हणे काला खाऊ दैवात. महाराज अहो चांगल्या चांगल्या पदार्थाचं नाव घ्या. उपजवण्या पुढे देव श्रीखंड बासुंदी लाडू गुलाबजाम बटाटा वडा कांद्याची भजी खाऊ. चांगलं चांगलं म्हणा. काला खाऊ दैवात काला खाऊ दैवात. अरे त्याचं कारण आहे भाऊ. काय आम्ही जिथे वास्तव्याला आहो तिथे एकाही हॉटेलमध्ये हा पदार्थ मिळत नाही. वैकुंठी तो ऐसे नाही. म्हणून उपजोणिया पुढते येऊन काला खाऊ दैवात. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. महाराज असा दुर्लभ असणारा काला तुम्हाला प्राप्त झाला मग तुम्ही एकटे घेणार. अरे इतरांना देणार. एकमेका देऊ मुखी 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 सुखी सुखी वैकुंठी ताई सेनाई वैकुंठी ताई सेनाई वैकुंठी ताई सेनाई वैकुंठी ताई इतरांना देणार. एकमेका देऊ मुखे. इथं देऊवर थांबायचं बरं का. देऊवर थांबायचं नाही तर कीर्तन संपल्यावर एकमेका देऊ मुखे एकामेकाच्या मुखात ठेवून देऊ नाही. देऊ इथे थांबा. एकमेका देऊ बरं का रामू काका. काला द्यायचा आहे काला वाटू एकमेका एकमेका देऊ. पण देता देता जर माडकरी दिसला तर मुखे सुके घालू. तिथून पुढचं वाचायचं. हा ना. वा म्हणजे काय. वा अरे मजा आहे. एकमेका देऊ